नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी संतोष बुट्टे आपलं स्वागत करतो। काल आपण UGC नेट जून 2024मध्ये होणारी एक्झाम 18 जूनला तिची प्राथमिक माहिती थोडक्यात पाहितली होती। त्यानंतर आपण काल हे पण पाहिलं होतं की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे, म्हणजे 10 मे। आज आपण या नेट्स परीक्षेच्या संदर्भामध्ये परीक्षा पद्धती कशी असणार आहे, किती गुणांचा पेपर येणार आहे आणि पेपर फर्स्ट पेपर सेकंड यामध्ये मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की UGC नेट एक्झाम ही NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी संपूर्ण देशपातळीवर आयोजित करत असते। आज आपण पेपर कसा असणार आहे, किती मार्काचा असणार आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर पहा, मी तुम्हाला दाखवत आहे UGC नेट जून सायकल कसं आहे। तर मी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की ही परीक्षा पूर्णतः ऑफलाईन OMR शीटच्या माध्यमातून होणार आहे, म्हणजेच पेन आणि पेपरच्या माध्यमातून। आतापर्यंत असं नव्हतं, ही ऑनलाईन होत होती। त्यामुळे इथं UGC तुम्हाला दिसते UGC नेट जून सायकल। तर त्यामध्ये पुढं डेट आहे 10 जून ते 21 जून अशी। पण मला असं वाटते की ही परीक्षा 18 जूनलाच होईल, शिफ्ट वाईज होणार नाही, कारण पेन आणि पेपरच्या स्वरूपात ही परीक्षा आहे। चला आपण बघूया परीक्षा पद्धती कशी असते आणि प्रश्न कसे असतात आणि पेपर 1 पेपर 2 याच्या सिलेबसविषयी माहिती पाहूया। चला, टाईप ऑफ पेपर कसा आहे। कॉमन पहिला पेपर जो असतो याच्यासाठी, तो पहिला पेपर सर्वांसाठी सारखा असतो, म्हणजे 83 जे विषय आहेत त्या विषयामधून ज्या विषयात आपण पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेलं आहे त्यापैकी एक निवडायचा असतो आणि एक विषय हा सर्वांसाठी कॉमन असतो, नेटमध्ये पण आणि सेट एक्झाममध्ये पण। तर बघा, पहिला जो पेपर आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सारखा असणार आहे। त्याला क्वेश्चन्स किती असणार आहेत मी ते हायलाईट करून दाखवले तुम्हाला। 50 क्वेश्चन असणार आहेत आणि सगळे MCQ असणार आहेत आणि 50 क्वेश्चन 100 मार्क। हा पहिला पेपर, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण, 50 क्वेश्चन आणि 2 गुणांसाठी प्रत्येक प्रश्न असे मिळून 100 प्रश्न। आणि खाली तिथं तुम्हाला सांगितलेले मार्किंग स्कीम कशी आहे, 2 गुण प्रत्येक बरोबर उत्तराला आपल्याला मिळणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हे लक्षात घ्यायचं। म्हणजे पहिला पेपर तुमच्या लक्षात आला असेल की 50 क्वेश्चन असणार आहेत आणि 100 मार्कासाठी। आणि लँग्वेज कसं असणार आहे, तर नेटसाठी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की इंग्लिश आणि हिंदी हीच भाषा असते। सेट परीक्षेसाठी आपल्या मातृभाषेतून आपण पेपर असतो तो वाचू शकतो, पण ह्या परीक्षेमध्ये नेटच्या इंग्लिश आणि हिंदी या 2च लँग्वेजमध्ये ही परीक्षा असते। हे झालं पहिल्या पेपरची मार्किंग स्कीम। आता आपण दुसरा पेपरची पाहूया। हे दिसत असेल आपल्याला 100 क्वेश्चन असणार आहेत, 82 विषय जे तुमचे पोस्ट ग्रॅज्युएटला पदव्युत्तर पदवीसाठी आपण विषय निवडलेला आहे। कुणाचं MA एज्युकेशन असतं, कुणाचं MEd असतं, कुणाचं इंग्लिश असतं, कोणतं जे असेल ते आपला विषय, त्यापैकी त्या संबंधित विषयाला आपल्याला 100 मार्कांचा 100 प्रश्नांचा पेपर असतो आणि तो पेपर 200 गुणांसाठी असतो। प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात, 100 प्रश्न 200 गुण, अशा पद्धतीने ही परीक्षा आहे। हे झालं मार्किंग सिस्टीम। आणि पेपर कसा असतो, तर पेपरचा वेळ तुम्हाला सांगायचं राहिलं की 3 तास वेळ असतो आणि कंटिन्यू एकदा बसल्यानंतर आपल्याला उठता येत नाही, कारण पेपर 1 झाला की लगेच 1 तास वेळ संपला की दुसऱ्या 2 तासासाठी दुसरा जो पेपर असतो त्यासाठी वेळ 2 तास असतो, एकूण वेळ 3 तास असतो। एकदा बसलं की आपल्याला 3 तास दोन्ही पेपर सोडवायचे असतात। इथं दिसते आपल्याला UGC नेट पेपर 1, मी इथं हायलाईट करून दाखवले। UGC पेपर 1 50 गुण, 50 प्रश्न 100 गुण। UGC नेट पेपर 2 100 क्वेश्चन्स आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स, आणि टोटल त्या 100 प्रश्नाचे 200 मार्क आहेत, म्हणजे एकूण आपल्याला 150 प्रश्न अटेम्प्ट करायचे आणि 300 गुण आहेत। तर आपल्या एक लक्षात आलं असेल की
3 तास वेळ आहे. पेपर 2 आणि 1 दोन्ही पेपर कंपल्सरी असतात. आणखीन आपल्या हे पण लक्षात आलं आहे की भाषा इंग्लिश आणि हिंदी असते, आहे की नाही. दोन्हीचं आपण टॅली करून उत्तर लिहू शकतो. त्यामुळे आपल्याला या पेपरच्या संदर्भात इथं आणखीन महत्त्वाचं काय आहे तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि यावर्षीची तुम्हाला कालच गुड न्यूज सांगितली मी की परीक्षा ही ऑनलाईन होत असल्यामुळे आपल्याला पेपर आणि पेनच्या स्वरूपात परीक्षा द्यायची असल्यामुळे OMR शीटवर आन्सर लिहायचे असल्यामुळे ही परीक्षा निश्चितच बऱ्याच जणांना सोपी जाणार आहे. आता आपण प्रत्यक्षामध्ये पेपर फर्स्टचा जो सिलॅबस आहे, अभ्यासक्रम काय आहे, पेपर 1च्या संदर्भामध्ये आपण सिलॅबस त्याचा काय असणार आहे, परीक्षा 50 मार्काची 50 क्वेश्चन असणार आहेत हे मी तुम्हाला आधी सांगितलं. तर आता आपण बघूयात की पेपर 1 सगळ्यांसाठी कॉमन आहे, त्यावरच आपण व्हिडिओ बनवत आहोत. कारण 83 विषय आहेत, त्या विषयासाठी व्हिडिओ बनवणं किंवा माहिती सांगणं शक्य नाही. ते नंतर पाहता येईल आपल्याला. पण हा जो पेपर 1 आहे, नेट परीक्षा आणि सेट परीक्षा या दोघांसाठी पण हा पेपर 1 कॉमन असतो. सिलॅबस सेट्स परीक्षा जी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे ऑर्गनाईज करते महाराष्ट्रामध्ये तिच्यासाठी, आणि देशपातळीवर NTA जी ऑर्गनाईज करते एक्झाम नेटची, तर नेटसाठी आणि सेटसाठी पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम अगदी जशाला तसा आणि सेम आहे. एकत्रित तयार करण्यासाठी खूप चांगली संधी. चला, 5 घटक आहेत पेपर 1मध्ये 50 मार्कासाठी. 10 घटक आहेत, प्रत्येक घटकाला 5 गुण आहेत. चला पहिला घटक पाहूया आपण. पहिला घटक, प्रत्येक घटक 5 गुणासाठी आहे. 5, 10, 50 म्हणजे 10 घटक मिळून 50 मार्क 50 क्वेश्चन्स तयार होतात आणि 50 क्वेश्चनचे 50 × 2 100 गुण तयार होतात. चला पहिला घटक पाहूयात. 10 घटकापैकी पहिला घटक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. आता टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे काय? आता जे शिक्षण क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्यासाठी हा पेपर हा घटक जो आहे, थोडक्यात ज्याचं DED BEd MEd वगैरे असं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यांना तुलनेनं सोपा जातो. पण इतर जे नॉन टीचिंग विद्यार्थी असतात त्यांना थोडंसं याच्याविषयी वाचावं लागतं. आपल्याला तुलनेनं BEd MEd DED वगैरे झालेलं असल्यामुळे हा टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षक अभियोग्यता, त्याला मराठीमध्ये म्हणता येईल शिक्षक अभियोग्यता, हा घटक तुलनेनं सोपा जातो. याच्यावर बरेच क्वेश्चन्स आपल्याला पाहायला सहज उपलब्ध होतात. तर पहिला घटक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. याच्यामध्ये काय असतं? टीचिंग कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह लेवल्स ऑफ टीचिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स अँड बेसिक रिक्वायरमेंट्स, हे पहिला घटक आहे. लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स दुसरा घटक त्याच्यामधला, टीचिंग ॲप्टिट्यूडमधला. म्हणजे हे सगळे मिळून युनिट फर्स्ट जे आहे ते 5 मार्कासाठी येणार. लर्नर्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे अध्ययनार्थीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अडल्टंट अँड अडल्ट लर्नर्स, ॲकॅडमिक, सोशल, इमोशन अँड कॉन्झिनेटिव्ह, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. तर हे शिक्षणशास्त्राशी संबंधित सर्व घटक आहेत. हे आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड या फॅक्टरमध्ये येतात. नंतरचा पाहूयात फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू. कोणते घटक अध्ययनावर किंवा अध्यापनावर परिणाम करणारे असतात? टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, इन्स्ट्रक्टर फॅसिलिटीज, लर्निंग इन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन. हा पण घटक आपल्याला आहे पहिल्या पेपरसाठी 5 मार्काला. मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑन हायर लर्निंग, टीचर सेंटर्ड वर्सेस लर्नर सेंटर. आपल्याला माहिती आहे अध्यापन पद्धती 2 प्रकारची असते, एक विद्यार्थी केंद्रित आणि एक शिक्षक केंद्रित, ऑफलाईनवर ऑनलाईन. आता ही पण आता आपल्या मेथड आलेली आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन कोरोना काळापासून. स्वयंप्रभा, एमओसिस. आता स्वयंप्रभा काय आहे? स्वयं एक डिजिटल चॅनल आहे, ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकारचे
प्रोसेस चालू असतात. 34 जवळपास डिजिटल DTH मार्फत हे चॅनल आहे जे की एज्युकेशन संदर्भात चालू आहे. MOOCs MOOC ज्याला आपण म्हणतो, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस, हे टीचिंग ॲप्टिट्यूडमध्येच येतं. टीचिंग सपोर्ट सिस्टीम, अध्यापनाला प्राधान्य देणाऱ्या सिस्टीम्स कोणकोणत्या आहेत? ट्रॅडिशनल, मॉडर्न, ICT. इव्हॅल्युएशन अँड सिस्टीम, मूल्यमापन पद्धती कशा प्रकारची आहे? एलिमेंट्स अँड टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन, चूज बेस्ड क्रेडिट सिस्टीम इन हायर एज्युकेशन, कॅम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, इनोव्हेशन, इव्हॅल्युएशन सिस्टीम. मूल्यमापनाच्या पद्धती थोडक्यात. हा झाला पेपर फर्स्टच्या अभ्यासक्रमातला पहिला घटक. आता बघा असे किती घटक आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं 10 घटक आहेत. तर आपण थोडक्यात वाचून पाहूया, म्हणजे तुम्हाला अभ्यासची एक ओव्हरलुक होऊन जाईल. युनिट सेकंड आहे. आता 5 मार्काचं झालं आहे आपलं. तर दुसरं 5 मार्काला काय आहे बघूया. रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे संशोधन अभियोग्यता. अर्थातच तुम्ही नेटची एक्झाम देताय तेव्हा संशोधनाला महत्त्व देणारे, म्हणजेच तुम्ही एक नेट एक्झाम देताय म्हणजे तुम्ही एक प्राध्यापक लेवलचं टीचिंगचं काम करणार आहात. त्या अर्थानं तुम्हाला रिसर्चबद्दल सगळी माहिती असणं अपेक्षित आहे. रिसर्च मीनिंग, टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स, पोस्टिझम अँड पोस्टिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च, मेथड ऑफ रिसर्च, संशोधनाच्या पद्धती कोणत्या आहेत? एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स, स्टेप्स ऑफ रिसर्च, संशोधनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत? थेसिस अँड आर्टिकल रायटिंग, लेख, अग्रलेख आहे की नाही, त्या संदर्भात फॉर्मॅट अँड स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग, ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च, ICTमध्ये रिसर्चचं काय आहे ॲप्लिकेशन, रिसर्च नैतिकता काय आहे रिसर्चची, हे सुद्धा ह्या 2 नंबरच्या घटकामध्ये येणार आहे. आपण पेपर फर्स्टबद्दल माहिती पाहत आहोत आणि पेपर फर्स्टमधल्या अभ्यासक्रमाचे घटक पाहत आहोत. कोणकोणते घटक परीक्षेला येतात पहिल्या पेपर्स असतात, जो की सर्वांसाठी कॉमन आहे. नंबर 3चा आहे घटक कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय असतं परीक्षेमध्ये 5 मार्कासाठी? तर बघा, अ पॅसेज ऑफ टेक्स्ट गिवन, क्वेश्चन बी आस्क फ्रॉम द पॅसेज टू बी आन्सर. एक पॅसेज असतो, लवकरात लवकर कमी वेळेमध्ये आपल्याला तो वाचायचा असतो आणि त्याच्यावर 5 मार्काचे 5 प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतरचा घटक आहे कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनमध्ये काय असतं? तर इंटरपर्सनल, आपल्याला वर्गामध्ये किंवा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये कम्युनिकेशनला फार महत्त्व आहे. संप्रेषण ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. कम्युनिकेशन मीनिंग, टाईप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन, हा घटकसुद्धा आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, परिणामकारक संप्रेषण कसं होईल? व्हर्बल, नॉन व्हर्बल, इंटरकल्चर अँड ग्रुप कम्युनिकेशन, क्लासरूम कम्युनिकेशन, बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. बॅरियर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, बॅरियर्स म्हणजे अडथळे कसे आहेत की चांगलं कम्युनिकेशन होण्यासाठी कोणकोणते अडथळे आहेत? मास मीडिया अँड सोसायटी, हा घटक झाला 3. त्यानंतरचा घटक आहे 5वा, मॅथमॅटिकल अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड. बघा, इथं आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट आहे की पेपर फर्स्टमध्ये सगळ्याच गोष्टीला त्यांनी थोडासा हात लावलेला आहे, सगळ्याच विषयाला. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. आता याच्या मॅथमॅटिक पण आहे ना, रिझनिंग पण आहे, गणित पण आहे आणि तार्किक क्षमता, रिझनिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो. टाईप्स ऑफ रिझनिंग, नंबर सिरीज आल्या, लेटर सिरीज आल्या. आता हे बुद्धिमापनशी संबंधित आहे. बुद्धिमापनचा अभ्यास आपल्याला फर्स्ट पेपरसाठी करावाच लागणार आहे. आणि मॅथमॅटिक्ससाठी काय आहे? तर फ्रॅक्शन आहे, टाईम अँड डिस्टन्स, काळ व वेग, रेशो, सरासरी, प्रोपोर्शन अँड पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंग, ॲव्हरेज, हे सगळे आपल्याला एक 8वीपर्यंतचं मॅथ आहे. तेवढं काही अवघड नाही याच्यामध्ये. चला, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग हा एक विषय आहे, हा घटक आहे पेपर फर्स्टसाठी. काय लॉजिकल रिझनिंगमध्ये?
अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट फॉर्म स्ट्रक्चर ऑफ कॅटेगराइज प्रोपोर्शन मूड अँड फिगर फॉर्मल अँड फॅलिसीज युजेस ऑफ लँग्वेज कॉन्टेन्शन अँड डिनोटेशन्स टर्म्स इन क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन. आता याच्यामध्ये काय असतं, आकृत्या वेगवेगळ्या प्रकार तार्किक क्षमता वर आकृत्या किंवा गृहीतकं असतात. एक विधान दिलेलं असतं, एका विधानाच्या संदर्भात काही गृहीतक दिलेले असतात आणि त्या गृहीतकातून आपल्याला त्याच्यातून उत्तर काढायचं असतं. फेन डायग्राम असतात, आपल्याला माहिती आहे फेन आकृत्या. बुद्धिमापनमध्ये जे घटक आहेत ते सगळे याच्यामध्ये असतात. गृहीतके असतात, काही टेबल खुर्च्या आहेत, काही खुर्च्या टेबल आहेत आणि त्याच्यावर 2 निष्कर्ष दिलेले असतात आणि त्या निष्कर्षावर खाली पण पुन्हा पर्याय असतो. ए व बी बरोबर, बी व सी बरोबर, फक्त ए बरोबर किंवा ए व डी बरोबर. मग या 4मधून आपल्याला बरोबर गृहीतकं आणि निष्कर्ष, आधारविधानं आणि निष्कर्ष याचा वापर करून आपल्याला हा रिझनिंगचे प्रश्न सोडवायचे असतात. इव्हॅल्युएटिंग अँड डिस्टिंग्विशिंग डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह रिझनिंग. डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे विगमन आणि निगमन त्याला आपण म्हणतो. म्हणजे साध्या एक छोट्या गोष्टीकडून. आता याच्यात कसं सांगता येईल सोप्या पद्धतीनं तुम्हाला, तर 2 गुणिले 0 बरोबर 0, 5 गुणिले 0 बरोबर 0, 10 गुणिले 0 बरोबर 0. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं याच्यावर की आपण जनरलायझेशन केलं की कोणत्याही संख्येला 0 गुणल्यावर उत्तर किती येत आहे 0. मग हे आपण डिडक्टिव्ह मेथडनं गेलो. कोणत्या मेथडनं गेलो? डिडक्टिव्ह. आणि याच्या अपोजिटमध्ये इंडक्टिव्ह मेथड. तर ॲनालॉजी, साम्य, अनुमान, व्हेन डायग्राम. मी आताच तुम्हाला व्हेन डायग्रामबद्दल मला सांगितलं. एकाधिकार वर्तुळ करून आकृत्या असतात, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इंडियन लॉजिक, तर्कशास्त्र थोडक्यात, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, उपमा, अर्थपती, अनुपलब्धी, हे सगळे म्हणजे एकदा तुम्ही जर क्वेश्चन पाहून घेतले तर एवढं काही म्हणजे असं काही किचकट असं काही नाही. डाटा इंटरप्रिशन त्यानंतरचा घटक आहे डाटा इंटरप्रिशन. तर या घटकामध्ये काही डाटा दिलेला असतो आणि त्या डाटावर आधारित आपल्याला माहितीवर आधारित माहितीचं विश्लेषण आपण त्याला थोडक्यात म्हणू. डाटा इंटरप्रिशन, वेगवेगळी माहिती दिलेली आहे, मग त्याच्यातून आपल्याला किंवा समजा काही भारतात येणारी पिकं आणि एक डायग्राम असतो आपण माहिती आहे, आणि त्या डायग्रामवरून आपल्याला विचारलेलं असतं निष्कर्ष कसा काढायचा किंवा पर्सेंटेज काढून त्याचे उत्तर आपल्याला डाटा इंटरप्रिशनमध्ये असतात. सोर्सेस, ॲक्वेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ डाटा, हे सगळं याच्यामध्ये डाटा इंटरप्रिशनमध्ये येतं. डाटा म्हणजे माहिती दिलेली असते आणि त्या माहितीचं पृथक्करण, विश्लेषण आपल्या प्रॅक्टिसचा भाग आहे तो. ते केल्यानंतर आपल्याला यावरील क्वेश्चन सोपे जातात. 5 क्वेश्चन डाटा इंटरप्रिशनवर येणार. त्यानंतर बघा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ICT, कॅम्प्युटरवर आधारित किंवा माहिती तंत्रज्ञानावर आधारित, संगणक क्षेत्रात होणारी क्रांती, दूरसंचार क्षेत्रात होणारी क्रांती, वेगवेगळे ॲप्स, त्याचे फाउंडर, त्याचे कधी निर्मिती झाली, कधी व्हॉट्सॲपची निर्मिती कधी, फेसबुकचा जनक कोण, कधी आला, मार्क झुकरबर्गनं कधी तयार केलं, व्हॉट्सअप कधी विकत घेतलं, हे ICTच्या संदर्भात पण क्वेश्चन भरपूर येतात आहे की नाही. तर हे कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा सुद्धा अध्यापनाच्या संदर्भामध्ये कोणकोणती साधनं आपण वापरतो, ऑडिओ, व्हिडिओ आहे की नाही, तर त्याचाही वापर, त्याचे डीप नॉलेज आपल्याला थोडंसं त्या ICTच्या क्वेश्चनच्या संदर्भात असणं महत्त्वाचं आहे. सगळ्या ॲप्सच्या संदर्भात स्वयं ॲप काय आहे, DTH काय आहे, आणि परत इन्सॅट 4B काय आहे, त्यानंतर MOOC काय आहे, ऑनलाईन शिक्षणाची साधनं कोणती उपयोगी आहेत, ऑनलाईन शिक्षणाची विद्यापीठं कोणती आहेत देशामध्ये, जगामध्ये. तर या संदर्भात सुद्धा माहिती ICTच्या संदर्भात येते. त्यानंतरचा 9वा घटक आहे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट. हे सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. हे थोडेसे हातचेच मार्क आहेत. थोडंसं जर आपण याच्यावर वाचन वगैरे केलं तर हे पण मार्क आपल्याला मिळू शकतात. आणि ह्या सांगायचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला की हा जर पेपर एक नेटसाठी असो की सेटसाठी असो, याच्यात जर जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची संधी असते.
हे जर थोडं प्रॅक्टिसचा भाग आहे क्वेश्चनचा, हे जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला नेटचा रिझल्ट येण्यास मदत होते. जेवढे जास्त होईल, ज्याला का 35च्या वर किंवा 40च्या आसपास मार्क पडतात, 40च्या आसपास प्रश्न बीट बरोबर येतात, त्याची पॉसिबिलिटी जास्त वाढते रिझल्ट येण्यासाठी. त्याच्यामुळं पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंटचा काय संबंध आहे, इन्व्हायरमेंटमधल्या वेगवेगळ्या समस्या कोणत्या आहेत, आहे की नाही, आणि त्याच्यावर आयोग कोणते आहेत, प्लॅनिंग कोणती झालेली आहे, प्रोटेक्शन इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट कधीचा आहे, हे बऱ्याचशा गोष्टी आहेत. रामसर करार कोणत्या बाबतीत झालेला आहे, या कराराच्या बाबतीत म्हणजे वेगवेगळे मॅट्रिक करार, असे बरेचसे करार आहेत जे पर्यावरणाशी संबंधित आहेत आणि ह्युमन हेल्थशी संबंधित आहेत. पाणी, हवा या संदर्भात, नॅचरल हजार्ड्स अँड डिझास्टर मिटिगेशन स्ट्रॅटेजी काय आहे. तर बघा, एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, मी आताच तुम्हाला म्हणलं होतं प्रोटोकॉल करार, ॲग्रीमेंट कोणकोणते झालेले आहेत, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स फ्रॉम मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रिओ समिट, वेगवेगळ्या देशामध्ये बायोडायव्हर्सिटी, क्योटो प्रोटोकॉल आला, पॅरिस ॲग्रीमेंट, जैवविविधतेच्या संदर्भात किंवा पर्यावरणाच्या संदर्भात विविध देशामध्ये कोणत्या घटना घडलेल्या आहेत किंवा कोणकोणते अपडेट आपल्याला त्याच्या संदर्भात माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतरचा आता पहिल्या पेपरचा शेवटचा घटक इथे तुम्हाला मला सांगायचा आहे, हायर एज्युकेशन सिस्टीम. आता NEP 2020 सुरू झालेले. देशाच्या शिक्षणामध्ये हायर एज्युकेशनमध्ये मुख्यतः कोणकोणते बदल झालेले आहेत, हायर एज्युकेशनला काय काय केलेले आहे. आता जसं की PhD बंद केली, MPhil बंद केली आणि PhDसाठी नवीन नियम लावले. कोणते नियम लावलेत आता PhDसाठी? आजच्या घडीला हायर एज्युकेशनमध्ये आता तुम्हाला मला सांगायचं आहे, नेटची परीक्षा तुम्ही देत आहे, तर याच्यामध्ये आत्ता PhDला ॲडमिशन होण्यासाठी पहिलं कसं होतं, पेट एक्झाम असायची, पण आता आहे का तसं? नाही. काय बदल झाला? तर यामध्ये आत्ता नेट परीक्षा पास असणाऱ्यांनाच PhDला ॲडमिशन मिळणार. म्हणून तुम्हाला आता मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं, हायर एज्युकेशनबद्दल चर्चा करत असताना, की नेटची तुम्ही एक्झाम देत आहे समजा, ही एक्झाम 3 पातळीवर होणार आहे. पहिली आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप, ती फार कमी लोकांना भेटत असते, त्यासाठी एज लिमिट पण कमी असते. ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे नेटमधून आपण JRF ज्याला म्हणतो, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, तर ती कुणाला मिळते? ज्याचं एज कमी आहे, जे टॉपर आहेत त्यांना मिळते. पहिल्या पातळीवर नेटची परीक्षा कशासाठी होती? एक JRF, दुसरं PhD. हो. नंबर 2च्या पातळीवर कशासाठी होते? असिस्टंट प्रोफेसर आणि PhD. नंबर 3च्या पातळीवर कशासाठी होते? फक्त PhDसाठी. म्हणजे PhDसाठी इथून पुढं नेट परीक्षा उत्तीर्ण असणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर आपल्याला PhDला ॲडमिशन मिळू शकते. अशा हायर एज्युकेशनमधले बदल नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात असेल, खूप बदल झालेले आहेत. तर त्या दृष्टीनंसुद्धा प्राध्यापक होणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला हे माहीत असणं आवश्यक आहे, हायर एज्युकेशनमध्ये नेमकं चाललं आहे काय. तर बघूया आपण, इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया. प्राचीन भारतामध्ये कोणकोणती विद्यापीठं होती, जशी नालंदा, त्याची आपण पाहतो. इव्हॉल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर पोस्ट म्हणतात ते, हे लर्निंग रिसर्चमध्ये इव्हॉल्युशनच्या पद्धती कशा बदलल्या. ओरिएंटल, कन्व्हेशनल अँड नॉन कन्व्हेशनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया. कोणकोणते प्रोग्राम आहेत? व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक. प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन. व्हॅल्यू एज्युकेशन अँड इन्व्हायरमेंटल एज्युकेशन. पॉलिसीज, गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. हा झाला हायर एज्युकेशनमधला 10 घटक पाहितले आपण. बघा, हे 10 घटक म्हणजे सिलेबसच पाहितला आहे आपण. पेपर फर्स्टचा सिलेबस पूर्ण पाहितलेला आहे आपण. 10 घटक येतात. त्या 10 घटकामध्ये प्रत्येक घटक 5 मार्काला असतो. 5 क्वेश्चन येतात. 5 मार्काला नाही. तर एकूण 10 घटक आहेत आणि 5 क्वेश्चन आहेत, म्हणजे झाले एकूण 50 क्वेश्चन
हा झाला पेपर फर्स्ट. तर मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला आता या परीक्षेचा पेपर फर्स्टचा सिलेबस सगळा मी समजावून सांगितलेला आहे. अधिक माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत आपण 10 मेपर्यंत शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे फॉर्म भरून घ्यावा. फॉर्म भरत असताना आधारचं अपडेशन होत असतं. आधार नंबर असल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जात नाही. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा, जेणेकरून आपल्याला 10 तारखेच्या नंतर अभ्यासाला पुरेपूर वेळ मिळेल. हे झालं पहिल्या पेपरच्या संदर्भात सगळी माहिती. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम आणि परीक्षा किती मार्काची होती काय हे सगळं पाहितलं. या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझा उत्साह निश्चितपणे वाढेल आणि तुम्हाला नवनवीन माहिती. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात या याची पुस्तके कोणती वापरायची किंवा अभ्यास कसा करायचा, कारण मी स्वतः परीक्षा पास असल्यामुळे या प्रक्रियेतून गेलेलो आहे. मी शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा पास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी अधिकची माहिती चांगल्या पद्धतीने देऊ शकतो कमी वेळात. वेळ फार कमी आहे, कारण मे आणि 18 जूनलाच परीक्षा आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, मित्रांना सांगा. अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.